पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग तर्फे आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे प्रशिक्षणमध्ये आपलं स्वागत आहे। सन 1995 पासून आपण आपल्या भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवित आहोत। यामध्ये आपण 0 ते 5 वर्षातील सर्व बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करत आहोत आणि याचंच यश म्हणजे आपल्या भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजपर्यंत एकही पोलिओचा सक्रिय रुग्ण आढळलेला नाही। पण आपल्या भारतालगतचे जे देश आहेत जसे पाकिस्तान, अफगाणिस्तान, तिथे पोलिओचे अनेक सक्रिय रुग्ण असल्या कारणाने आपल्या भारतामध्ये पोलिओ पुन्हा येण्याचा धोका असल्यामुळे आपल्याला ही मोहीम राबवायची आहे। सन 2014 नंतर भारताला पल्स पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे। तर जास्त वेळ न घेता आपण पोलिओ प्रशिक्षणाकडे वळूयात। ही पल्स पोलिओ लसीकरणाची जी मोहीम आहे ती आपण साधारण 2 टप्प्यांमध्ये राबवतो। पहिला आहे PPI म्हणजेच पल्स पोलिओ इम्युनायझेशन आणि दुसरं आहे IPPI म्हणजे इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन। तर PPI मध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये बूथ उभारणी करणार आहोत आणि PPIच्या दिवशी आपल्याला बूथवरती काम करायचं आहे। हे बूथ जे आहे ते साधारण सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला चालू ठेवायचं आहे। PPI मध्ये आपल्या बूथवरती साधारण 3 कर्मचारी असणार आहेत आणि त्या 3 कर्मचाऱ्यांपैकी पहिला कर्मचारी जो आहे तो पोलिओ वॅक्सिन देण्याचे काम करणार आहे। दुसरा कर्मचारी जो आहे तो बाळाच्या डाव्या करंगळीवरती मार्किंग करण्याचं काम करणार आहे आणि तिसरा कर्मचारी जो आहे तो टॅली शीटवरती मार्किंग करण्याचं काम करणार आहे। आता सर्वप्रथम आपण वॅक्सिन कॅरियर काय आहे, आपलं वॅक्सिन काय आहे आणि त्यासाठी आपल्याला कसं कामकाज करायचं आहे ते आपण आधी बघूयात। वॅक्सिन कॅरियर जे आहे ते अशा प्रकारचं असणार आहे। आता हे वॅक्सिन कॅरियर आपल्याला का ठेवायचं आहे, जसं आपलं थर्मस असतं, आपण थर्मसमध्ये जसा चहा ठेवला तर ते त्याच टेम्परेचरवरती राहतं, तशाच प्रकारे आपली ही जी लस आहे ही आपल्याला +2 डिग्री सेल्सिअस टू +8 डिग्री सेल्सिअसच्या मध्येच ठेवायची आहे। ती जर लस +8 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेली तर ते खराब होण्याचे चान्सेस आहेत आणि ती जर +2 डिग्री सेल्सिअसच्या खाली आली तर ते लस गोठण्याचे चान्सेस आहेत। आता ह्या वॅक्सिन कॅरियरमध्ये आपल्याला आईस पॅक्स आहेत। हे आईस पॅक्स आपल्याला जसं छायाचित्रामध्ये दिसतंय तर त्याप्रमाणे 4 बाजूंनी 4 आईस पॅक्स याप्रमाणे ठेवायचे आहे। हे आईस पॅक्स जे आहे ते स्टोनी हार्ड असणार आहेत। स्टोनी हार्ड म्हणजे ह्याच्यामध्ये जो आईस असणार आहे, बर्फ असणार आहे तो एकदम कडक असणार आहे। तो आईस पॅक हलवल्यानंतर तुम्हाला त्यातून पाण्याचा आवाज यायला नाही पाहिजे, याचाच अर्थ ते आईस पॅक स्टोनी हार्ड आहे। वॅक्सिन कॅरियरच्या मध्ये एका बॅगमध्ये, प्लास्टिकच्या बॅगमध्ये आपण पोलिओचे वाईल्स ठेवणार आहोत आणि त्या पोलिओ वाईल्स आपल्याला वॅक्सिन कॅरियरच्या आतमध्ये बंद वॅक्सिन कॅरियरमध्ये ठेवायचे आहेत। हे वॅक्सिन कॅरियर जे आहे हे तुम्हाला सनलाईटमध्ये किंवा जास्त उष्ण तापमानात तुम्हाला ठेवायचं नाही आहे आणि हे वॅक्सिन कॅरियरचं झाकण जे आहे ते सारखं तुम्हाला उघड बंद करायचं नाही आहे। तुम्हाला वॅक्सिन देताना फक्त एकच वॅक्सिनची कुपी बाहेर काढायची आहे आणि ही बाहेर काढलेली कुपी तुम्हाला बाहेर ठेवलेल्या एका आईस पॅकच्या आतमध्ये तुम्हाला ठेवायची आहे। वॅक्सिनची जी कुपी आहे ती प्रत्येक कुपीसाठी तुम्हाला वेगळा ड्रॉपर वापरायचा आहे। एकच ड्रॉपर तुम्हाला प्रत्येक कुपीसाठी वापरायचं नाही, कारण या ड्रॉपरच्या पुढे जो होल असतो, तुम्ही जर एकच ड्रॉपर प्रत्येक कुपीसाठी वापरला तर हा जो होल आहे तो मोठा होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे जास्त वॅक्सिन त्या बाळाच्या तोंडामध्ये पडायचे चान्सेस असतात। आता एका कुपीमध्ये साधारण म्हणजे आयडियली 20 मुलं कव्हर होतात, पण आपल्याला वॅक्सिन वेस्टेज धरून आपल्याला 18 ते 19 मुलं आपल्याला एका वॅक्सिन वायलमध्ये कव्हर करायची आहेत। प्रत्येक वॅक्सिनच्या कुपीवरती तुम्हाला VVM नावाचं लेबल दिसणार आहे। हे VVM जे आहे त्याचा अर्थ आहे वॅक्सिन वायल मॉनिटर, म्हणजेच आपण जे वॅक्सिन वापरतोय तेच व्यवस्थित आहे की नाही हे ते VVM दर्शवतं। या VVM मध्ये टोटल 4 स्टेजेस आहेत। त्यातले पहिले जे 2 स्टेजेस आहेत ते युजेबल आहे आणि नंतरचे जे 2 स्टेजेस आहेत ते नॉन युजेबल आहे। आता जसं तुम्ही छायाचित्रात बघताय, पहिलं जो स्टेज आहे ह्याच्यामध्ये मधला चौकोन आहे तो पांढरा आहे आणि बाहेरचा जो गोल भाग आहे तो निळसर आहे, म्हणजेच ही पहिली जी स्टेज आहे ही आपल्याला वापरायची आहे। नंतरच्या स्टेजमध्ये तुम्ही बघता मधला जो चौकोन आहे तो थोडासा निळसर व्हायला सुरुवात झाली आहे, पण बाहेरच्या गोल पेक्षा तो आतलं जे आहे ते कमी निळसर आहे।
याचाच अर्थ पहिले 2 स्टेजेस हे तुम्हाला वापरायचे आहेत. तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही बघता आतला रंग आणि बाहेरचा रंग सारखाच झालेला आहे, जो आपल्याला नाही वापरायचा आहे. आणि चौथ्यामध्ये आतला रंग जो आहे तो जास्त डार्क झालेला आहे बाहेरच्या निळ्या रंगापेक्षा, हा आपल्याला नाही वापरायचा आहे. म्हणजे पहिले 2 स्टेजेसमध्ये आपण असं म्हणू शकतो की खिडकी जोपर्यंत उघडी आहे तोपर्यंत आपल्याला ते वॅक्सिन वापरायचं आहे. खिडकी बंद झाल्यानंतर आपल्याला ते वॅक्सिन नाही वापरायचं आहे. आता हे वॅक्सिन जेव्हा तुमचं टेम्परेचर जेव्हा फ्लक्च्युएट होतं, म्हणजे जर तुमचं वॅक्सिन खूप वेळ बाहेर आहे, +8 डिग्री सेल्सिअसच्या वरती ते तापमानात आहे, तर तुमचं हे वॅक्सिनचं जे वायल मॉनिटरिंगचं आहे त्याचा कलर चेंज होण्यास सुरुवात होते. आपण जसे सांगितलं की बूथवरती 3 मेंबर्स असणार आहेत. त्या 3 मेंबर्समधील पहिला मेंबर जो आहे तो वॅक्सिन देण्याचे काम करणार आहे. आता हे वॅक्सिन जे आहे ते जसं तुम्हाला छायाचित्रात दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला 45 डिग्री कोनामध्ये आपल्याला ते वॅक्सिन पकडायचं आहे आणि त्याप्रमाणे 2 ड्रॉप्स आपल्याला त्या बाळाच्या तोंडामध्ये द्यायचे आहेत. जर तुम्ही ते वॅक्सिन ची कुपी आहे ती 90 डिग्रीजमध्ये पकडली तर खूप मोठे ड्रॉप्स पडण्याचे चान्सेस असतात आणि ती जर तुम्ही 45 डिग्रीजच्या आतमध्ये 30 डिग्रीज 20 डिग्रीजमध्ये जर ती पकडली तर कमी वॅक्सिन बाळाच्या तोंडात जाण्याचे चान्सेस असतात. पहिल्या मेंबरनी जे आहे ते वॅक्सिन देण्याचे काम करायचे. दुसरा मेंबर जो आहे तो बाळाच्या डाव्या करंगळीवरती मार्किंग करणार आहे. तुम्हाला एक मार्कर पेन देणार आहे प्रत्येक बूथवरती आणि ते मार्किंग तुम्हाला बाळाच्या हाताच्या डाव्या करंगळीवरती तुम्हाला ते मार्किंग करायचे. मार्किंग करताना तुम्हाला बाळाचा नखाचा पूर्ण भाग प्लस पुढचं जे कातडं आहे ते पूर्ण तुम्हाला कव्हर करायचं आहे. आता हे जी इंक वापरली आहे ती इंक चा काहीही बाळाला धोका नाही आहे. बाळाने जर ते बोट तोंडात जरी घातलं तरीसुद्धा बाळाला त्या इंकचा काही धोका उद्भवणार नाही. तुम्हाला जर प्रश्न विचारले गेले पॅरेंट्सकडनं तर तुम्ही हे सांगू शकता की ते हे पोलिओचं जे मार्कर आहे ते स्पेशली पोलिओसाठीच बनवलेलं आहे आणि ते बाळाने बोट जरी तोंडात घातलं त्याचं बाळाला काहीही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नाही आहेत. आता तिसरा मेंबर जो आहे तो टॅली शीटवरती मार्किंग करण्याचं काम करणार आहे. आपण टॅली शीट्सकडे वळूया आता. ही टॅली शीट जी आहे ही तुम्हाला भरायची आहे. म्हणजे तुमच्या बूथवरती जेवढे लाभार्थी येणार आहे त्याप्रमाणे ही टॅली शीट भरली जाणार आहे. टॅली शीटवरती सर्वप्रथम आहे मनपा दवाखाना रुग्णालय. ते तुमचं जे कार्यक्षेत्र किंवा बूथ आहे हे कोणत्या ज्या रुग्णालयाच्या अंडर आहे त्याचं नाव तिथे येणार आहे. लसीकरण केंद्राचं नाव येणार आहे. बूथ प्रमुखांची नावं येणार आहेत. याच्यामध्ये बूथ प्रमुख म्हणून तुम्ही सुपरवायझरचं नाव तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर सदस्यांची नावे तिथे टाकायचं आहे. सदस्यांचा हुद्दा काय असणार आहे ते. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता 0 ते 5 वयोगटातील डोस दिलेले लाभार्थी आहेत. ह्याच्यामध्ये नंबर्स दिलेले आहेत 1 ते 375 मध्ये. आता जसं जसं तुमच्या बूथवरती लाभार्थी येणार त्याप्रमाणे तुम्हाला त्या नंबर्सवरती क्रॉस मार्किंग करायचं आहे. तुम्हाला टिक करायचं नाहीये किंवा इतर दुसरं कुठलंही मार्किंग न करता फक्त क्रॉस मार्किंग तुम्हाला करायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करत जायचं आहे. जितके लाभार्थी येतील त्याप्रमाणे तुम्हाला पुढे मार्किंग करत जायचं आहे. आणि तुम्ही उजव्या हाताला बघू शकता डोस दिलेले 5 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी सुद्धा एक कॉलम दिलेला आहे. आता समजा तुमच्याकडे एक पॅरेंट्स आले आणि ते एका 2 वर्षाच्या बाळाला घेऊन आले आणि दुसरं त्यांचा भाऊ किंवा बहीण आहे जे 5 वर्षांच्या वरील आहेत आणि ते पॅरेंट्स तुम्हाला इन्सिस्ट करतात की आमच्या मोठ्या बाळाला सुद्धा वॅक्सिनेशन द्यायचं आहे. तर तुम्हाला तिथे त्यांना नाही न म्हणता किंवा त्यांच्याशी न भांडता तुम्हाला तिथे 5 वर्षावरील बाळालाही तुम्ही तो डोस देऊ शकता. पण त्याचं मार्किंग जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या बाजूला करायचं आहे जिथे डोस दिलेले 5 वर्षांवरील लाभार्थीचा कॉलम आहे तिथे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता लसीकरण केंद्रावर काम सुरू झाल्याची वेळ. मी आधीच सांगितले आपल्याला हे बूथ जे आहे ते सकाळी 8 वाजता सुरू करायचं आहे. ती वेळ तुम्ही तिथे टाकायची. बूथवर अपेक्षित लाभार्थी तुमचं जे वॅक्सिन कॅरियर तुम्हाला देणार आहात आहे त्याच्यामध्ये बूथवरील अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला तिथे दिली जाणार आहे. ती संख्या तुम्हाला इथे टाकायची आहे. लसीकरण केंद्रावर काम सुरू झाल्याची वेळ आपल्याला 8 वाजेची टाकायची आहे. बूथवर अपेक्षित लाभार्थीसाठी तुम्हाला तुमच्या वॅक्सिन कॅरियरवर एक स्टिकर दिला जाणार आहे. त्याच्यावर ती बूथवर अपेक्षित लाभार्थींची संख्या आहे ती तुम्हाला तिथे टाकायची आहे. बूथवर लस पाजलेले लाभार्थी तुम्ही त्या दिवशी किती लोकांना लस पाजले हा आकडा तुम्हाला टॅली शीटवरून मिळणार आहे तो तिथे टाकायचा आहे. आणि लसीकरण केंद्र बंद केल्याची वेळ ही आपल्याला 5 वाजेची टाकायची आहे. पर्यवेक्षकाची सही असणार आहे, नाव आणि हुद्दा असणार आहे. तर ह्याप्रमाणे आपल्याला ही टॅली शीट पूर्ण भरायची आहे. आता बूथवर अपेक्षित लाभार्थीचा आकडा जो असणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही साधारण किती लाभार्थी कंप्लीट करताय. आपल्याला
PPIच्या दिवशी 90 ते 95% पुढे लाभार्थी आपल्याला कव्हर करायचे आहेत. जर तो आकडा तुमचा 12-1 वाजेपर्यंत खूप कमी झालेला तुम्हाला जर बघायला मिळत आहे, तर बूथवर असणारा तिसरा कर्मचारी जो आहे त्यांनी त्या एरियामध्ये फिरून तिथल्या सगळ्या बालकांना बूथवरती बोलवायचं आहे लसीकरण करण्यासाठी. त्यानंतर पोलिओ लसीचा अहवाल तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये पोलिओ लसीच्या वायल्स आपल्याला दाखवायचे आहेत. पूर्ण वायल्स तुम्ही किती नेल्यात आणि पूर्ण वायल्स तुम्ही परत किती आणलेले आहेत हे तिथे टाकायचं आहे. आणि अर्धवट वापरलेलं वायल्स तुम्ही किती नेलेत आणि परत किती तुम्ही वायल्स आणलेले आहेत हे तुम्हाला तिथे टाकायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय की एका वायलमध्ये 18 ते 19 लाभार्थी कव्हर होतात. तर तुमची वायल जेव्हा कुठे संपते याप्रमाणे, आता समजा तुम्ही एक वायल उघडली, पहिल्या लाभार्थ्यापासून तुम्ही द्यायला सुरुवात केली आहे, तुमची ती वायल जर 18 नंबरवरती संपत आहे, तर तुम्ही त्या 18 नंबरला गोल सुद्धा करायचा आहे आणि क्रॉस मार्किंग सुद्धा करायचं आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला समजतं की तुमचे एंड ऑफ द डे किती वायल्स तुम्ही तिथे वापरले आहेत आणि किती लाभार्थी तुमचे कव्हर झालेले आहेत. आता PPI या दिवशी जसे आपले स्टेशनरी बूथ्स आहेत, तसंच आपलं मोबाईल बूथही असणार आहे आणि ट्रान्झिट बूथही असणार आहे. आता मोबाईल बूथ जे आहे ते आपले जे जोखीमग्रस्त भाग आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, तिथे ते मोबाईलचं वाहन फिरणार आहे. त्याच्यामध्ये आपण स्थायी, अस्थायी झोपडपट्टी, पाले, वीटभट्ट्या, सर्व बांधकामे हे आपण कव्हर करणार आहोत आणि तिथे त्या ठिकाणी जाऊन आपण तिथल्या लाभार्थ्यांना वॅक्सिनेशन देणार आहोत. आणि ट्रान्झिट बूथमध्ये जे आहे ते आपले बस स्टॉप्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत किंवा मॉल्स आहेत, किंवा कुठे जर मेळा भरला असेल तर अशा ठिकाणी आपण ते ट्रान्झिट बूथ्स ठेवणार आहोत आणि तिथे आपण त्या लोकांना, तिथल्या बाळांना वॅक्सिनेशन देणार आहोत. आता हे झालं आपलं PPI दिवशीचं कामकाज. आता आपण बघूया IPPI दिवशी आपल्याला काय कामकाज करायचं आहे. तर IPPI मध्ये जसं मी सांगितलं आपल्याला हाऊस टू हाऊस व्हिजिट्स करायचं आहे. म्हणजे PPIच्या दिवशी ज्या बाळांनी वॅक्सिनेशन घेतलेलं नाहीये अशा बाळांना आपण IPPIच्या दिवशी घरभेटीद्वारे वॅक्सिनेट करणार आहोत. तर IPPI साठी आपला फॉर्म नंबर 11ची जी टॅली शीट आहे ती आपल्याला भरायची आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता मनपा दवाखाना रुग्णालयाचं नाव लिहायचं आहे, भेटीचा दिनांक लिहायचा आहे, भेटीचे कार्यक्षेत्र लिहायचं आहे. आता तुम्हाला तुमचे टीम्स बनवणार आहोत. एका टीममध्ये आपण 2 मेंबर्स देणार आहोत. जसं PPI मध्ये आपण एका टीममध्ये 3 मेंबर्स देत होतो, तसंच IPPI मध्ये आपण एका टीममध्ये 2 मेंबर्स देणार आहोत. आणि प्रत्येक टीमसाठी आपण नकाशे तयार केलेले आहेत. ते नकाशे आपण त्या कार्यक्षेत्राचे जे नकाशे असणार आहे ते नकाशे आपण देणार आहोत. आता एका नकाशामध्ये 150 ते 180 घरं असणार आहेत. जर तुमचा एरिया जोखीमग्रस्त आहे, म्हणजे स्थायी, अस्थायी झोपडपट्टी आहे, तर एका नकाशामध्ये 180 घरं असतील. पण तुमचा एरिया जर बिल्डिंगचा एरिया आहे किंवा एलिट एरिया आहे, अशा ठिकाणी आपण 140 ते 150 घरांचा एक नकाशा असणार आहे. आता हा नकाशा सुरू करताना आपण पहिलं बघूया, पहिल्या घरातील कुटुंब प्रमुखाचे नाव आपल्याला तिथे लिहायचं आहे. आता जसं तुम्ही बघू शकता वरती जे आहे ते भेट दिलेले घर आहे, ते घर क्रमांक आहेत जे 180 पर्यंत तुम्हाला खालीपर्यंत दिसतील. आणि दुसरा कॉलम आहे तो घरावर केलेली खूण X किंवा P. आता ही खूण आपल्याला कशी करायची आहे ते आपण बघून घेऊयात. घरातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण किती लाभार्थी आहेत ते लिहायचं आहे आणि घरभेटीमध्ये या घरामध्ये टीमने डोस दिलेले लाभार्थी किती आहेत ते लिहायचं आहे. आता घरावरती खूण आपल्याला कशी करायची आहे. सपोज तुम्ही पहिल्या घरामध्ये गेलात, ते घर तुम्ही वाजवलंय आणि त्या घरामध्ये समजा लाभार्थी 0 ते 5 वयोगटातील एकूण लाभार्थी 2 आहेत. तर आपल्याला तिथे त्या कॉलममध्ये 2 असं लिहायचं आहे. आणि तुम्हाला विचारायचं आहे की त्या 2 लाभार्थ्यांनी PPIच्या दिवशीच म्हणजेच रविवारच्या दिवशी डोस घेतलेला आहे का. जर त्या लाभार्थ्यांनी डोस घेतला असेल तर त्या घरावर आपल्याला P अशी खूण करायची आहे. P म्हणजे प्रोटेक्टेड. त्या घरावरती आपल्याला P अशी खूण करायची आहे आणि आपल्याला त्या 2 लाभार्थ्यांनी जर वॅक्सिनेशन घेतलं आहे तर त्यांच्या बोटावरची जी खूण आहे ती तुम्हाला चेक करायची आहे आणि मगच तुम्ही त्या घरावरती P अशी खूण करायची आहे. घरभेटीमध्ये या घरामध्ये टीमने डोस दिलेले लाभार्थी मग तिथे 0 येणार. जर त्या 2 लाभार्थ्यांनी PPIच्या दिवशी डोस घेतलेले नाहीयेत तर आपल्याला घरातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण लाभार्थी 2 असे लिहायचे आहे आणि घरभेटीमध्ये या घरामध्ये टीमने डोस दिलेले लाभार्थी पण 2 येतील, कारण आपल्याला हाऊस टू हाऊस व्हिजिटमध्ये तिथेच त्या लाभार्थ्यांना आपण डोस देणार आहोत. आता समजा
त्या घरामध्ये 5 वर्षांच्या आतमध्ये एकही लाभार्थी नाहीये, तरीसुद्धा तुम्ही त्या घरावरती पी अशीच खून करायची आहे, कारण ते घर प्रोटेक्टेड आहे असंच आपण म्हणायचं. आता ती खून आपल्याला कशी करायची आहे ते आपण बघूया. जसं तुम्ही छायाचित्रामध्ये बघताय, आपण टीम्स बनवणार आहोत. त्या टीम्सला टीम मेंबर्स देणार आहोत. साधारण 5 ते 6 टीमसाठी एक सुपरवायझर असणार आहे. तर तुमचा सुपरवायझर जे आहे ते तुम्हाला सकाळीच सांगतील की तुमचा टीम नंबर काय आहे. तर तो टीम नंबर आपला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर तो टीम नंबर आपल्याला पहिला टाकायचा आहे. T5 जसं तुम्ही बघता इथे T5 लिहिलेलं आहे, म्हणजे ही 5 नंबरची टीम आहे. P67 हा घर क्रमांक आहे. म्हणजे तुम्ही जसं नकाशानुसार जाणार P1, P2, P3 असे घर क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. P म्हणजे प्रोटेक्टेड असणार आहे. P आपल्याला कधी टाकायचं आहे, जेव्हा तिथल्या बाळांनी डोस घेतलेला आहे तेव्हाच आपल्याला त्या घरावरती P टाकायचं आहे. जर त्या घरात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बाळ नाहीये तरी सुद्धा आपल्याला त्या घरावरती Pच टाकायचं आहे. जसं तुम्ही बघताय, फॉर एक्झाम्पल P67 दिलेला आहे, म्हणजे हे 67 नंबरचं घर आहे. त्याच्या खाली ॲरो आहे. तो ॲरो दर्शवतो की आपण कुठल्या दिशेने जायचं आहे पुढे. त्या नकाशानुसार तो ॲरो तुम्हाला पुढे दाखवायचा आहे. आणि खाली आपण बघतोय 18 तारीख टाकलेली आहे, 18/1/2021. म्हणजे 18 तारखेला 5 नंबरची टीम आपल्या 67 घरामध्ये गेलेली आहे आणि ते घर प्रोटेक्टेड आहे, म्हणून ही खून केलेली आहे. आता आपण बघूयात एक्स खून आपण कधी करायची आहे. जर ते घर बंद असेल किंवा त्या घरातली लोक कुठे बाहेरगावी गेलेली असतील किंवा त्या घरातलं बाळ कुठे शाळेत गेलेलं आहे, ते बाळ तुम्हाला पाहायला मिळालेलं नाहीये. जर त्या बाळाची आई सांगतेय की PPIच्या दिवशी बाळांनी लसीकरण घेतले, पण आता आमचं बाळ शाळेत गेले किंवा बाहेर गेले, तरी तुम्ही त्या घरावरती एक्सच करायचा आहे, कारण तुम्ही प्रत्यक्ष त्या बाळाच्या नखावरची खून तुम्ही पाहिलेली नाहीये, म्हणून तुम्ही एक्स हेच टाकायचं आहे. तर आपण बघू शकता, एक्झाम्पल दिलेलं X68 नंबरचं घर आहे, तिथे बाळ सध्या नाहीये, बाहेर गावी गेले किंवा कुठे बाहेर फिरण्यासाठी गेले, तर तुम्ही एक्स टाकलेला आहे आणि डेट आहे 18/1/2021. टॅली शीटच्या मागे आपण बघूया 11A चा जो फॉर्म आहे, ह्याच्यामध्ये दिलेला आहे घराबाहेर इतर ठिकाणी पोलिओ डोस पाजलेले लाभार्थींची संख्या. म्हणजे तुम्ही जर मॅपनुसार तुम्ही जात असाल आणि तुम्हाला रस्त्यावरती खेळणारी किंवा ये जा करणारी किंवा वीट भट्ट्यांवरती मुलं दिसत आहेत किंवा फुटपाथवरती कोणी बालके दिसत आहेत, तर त्या बाळांचं सुद्धा तुम्हाला मार्किंग चेक करायचं आहे. आणि त्या बाळांनी लसीकरण घेतले की नाही हे बघून तुम्हाला तिथे रस्त्यांवरती सुद्धा त्या बाळांना वॅक्सिनेशन द्यायचं आहे आणि त्याचं मार्किंग तुम्हाला या कॉलम्समध्ये करायचं आहे. आता काही सूचना खाली दिलेल्या आहेत, त्या आपण बघूयात. दररोजचे काम नवीन टॅली शीटवर तुम्हाला सुरू करायचं आहे आणि घरावरती तुम्ही काय खून करताय, एक्स किंवा पी करताय, ते तुम्हाला त्या रकान्यात दाखवायचं आहे. घरातील 0 ते 5 वयोगटातील एकूण लाभार्थींची संख्या विचारायची आहे व त्या रकान्यात तुम्हाला लिहायचं आहे. घरभेटीमध्ये घरातील डोस पाजलेले लाभार्थींची संख्या तुम्हाला लिहायची आहे. डोस दिलेल्या बाळांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मार्कर पेनने तुम्हाला खून करायची आहे. एक्स खून केलेल्या घरांचा तपशील तुम्हाला वेगळ्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे आणि टॅली शीटमधील घरभेटीचा क्रमांक त्या घरावर सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. घरभेटी दरम्यान विचारायचे काही प्रश्न आहेत, ते आपण बघूयात. तुम्ही त्या घरात गेल्यानंतर तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात, तर घरात 5 वर्षांखालील किती बालकं आहेत, त्यातील किती मुलांना यावेळेस पोलिओचा डोस पाजला आहे. डाव्या हाताच्या करंगळीवर मार्कर पेनच्या काळ्या शाईची खून तुम्हाला बघायची आहे. घरातील कोणी बाळ यावेळेस पोलिओ डोस प्यायचे राहून गेला आहे का, कोणी बाळ नवीन जन्माला आलेले आहे का, घरातील बाळ कुठे बाहेरगावी किंवा शाळेत किंवा बाजारात किंवा कुठे दवाखान्यात गेले आहे का, नवीन कोणी पाहुणं बाळ घरात आलेलं आहे का. आता पाहुणं बाळ जर घरात आलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या बाळाला सुद्धा वॅक्सिनेशन द्यायचं आहे. घराला कुलूप असल्यास ते कधी उघडले जाईल, हा प्रश्न तुम्हाला शेजारी विचारायचा आहे आणि तुम्हाला त्याची नोंद घ्यायची आहे. आता तुम्हाला नवीन जन्मलेलं जे बाळ आहे त्याचं सुद्धा तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्याच्यामध्ये अनुक्रमाणिका बाळाचं नाव, त्या बाळाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. नवीन जन्मलेलं बाळ म्हणजे 1 दिवसापासून 28 दिवसांच्या आतलं जे बाळ असतील त्यांना आपण नवीन जन्मलेलं बाळ म्हणतो आणि त्या बाळांना सुद्धा तुम्हाला ट्रॅक करायचं आहे. त्या बाळाचं नाव लिहायचंय, त्या बाळाला डोस दिलाय की नाही ते लिहायचंय, दिला असल्यास कुठे दिलाय, तुम्ही बूथवरती दिलेला आहे किंवा घरभेटीमध्ये दिलेला आहे ते इथे मेन्शन करायचंय आणि डोस न देण्याचे कारण
काय असेल तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. आता जे मॅटर्निटी होम्स आहेत तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, त्या मॅटर्निटी होम्सला दररोज तुम्हाला व्हिजिट करायची आहे आणि दररोज नवीन जन्मलेल्या बाळांना तुम्हाला तिथे वॅक्सिनेशन द्यायचं आहे. प्लस त्यांची तुम्हाला एक सेपरेट लाईन लिस्टसुद्धा मेंटेन करायची आहे. आता एक्स खून केलेले आपली जी घरं आहेत ते तुम्हाला परत जाऊन व्हिजिट करावे लागतात. तर ह्याच्यामध्ये हा फॉर्म कसा आहे तो आपण बघूया. मनपा दवाखाना रुग्णालयाचं नाव लिहायचं आहे, भेटीचा दिनांक, भेटीचे कार्यक्षेत्र, तुमचा टीम नंबर आणि टीम सदस्यांची नावं आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला घर क्रमांक लिहायचा आहे. आता घर क्रमांक 26वा समजा घर क्रमांक आहे जे बंद आहे, तर घर क्रमांक 26 लिहून कुटुंब प्रमुखाचं नाव तुम्ही शेजारी विचारून ते कुटुंब प्रमुखाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. पत्ता लिहायचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला जो भेटेल तो लिहायचा आहे. घरातील डोस न मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या इथे लिहायची आहे. एक्स खून करण्याचे कारण काय आहे, घर बंद आहे, गावी गेलेत किंवा बाळ घरात नाहीये, बाहेर गावी गेले, हे जे काही कारण असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि नंतरच्या दिवशी भेट दिल्यानंतर घरातील सर्व लाभार्थी डोस दिल्यामुळे घरावर पी खून केल्याचा दिनांक. म्हणजे एक्स खून केल्यानंतर समजा ते बाळ संध्याकाळी येणार असेल तर तुम्हाला संध्याकाळी त्या घरामध्ये जाऊन व्हिजिट करून तुम्हाला त्या बाळाला वॅक्सिनेशन द्यायचं आहे. पण जे पूर्वीची एक्स खून केलेली आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला त्याच्याखाली पी खून करून परत पुन्हा तो क्रमांक लिहायचा आहे. ह्याचं कारण काय आहे, कारण जेव्हा आपल्याकडे टीम्स येतील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चेकिंग करण्यासाठी त्यावेळेस त्या टीमला ते मार्किंग बघूनच समजेल की पहिल्यांदा टीमने जेव्हा व्हिजिट केली तेव्हा एक्स खून केली होती कारण ते बाळ तिथे नव्हतं किंवा जे काही कारण असेल ते, आणि नंतर पुन्हा तुम्ही व्हिजिट केली आहे आणि ते एक्सचं तुम्ही पी कन्व्हर्जन केलेलं आहे. याचाच अर्थ तुम्हाला तुमचं जे कामकाज आहे ते त्या टीमला तिथे दिसेल. आता तुम्हाला जो मार्कर पेन दिला जाणार आहे त्याच मार्कर पेननी मार्किंग करायचं आहे. तो मार्कर पेन जर संपला तर तुम्ही नवीन मार्कर पेन तुमच्या सुपरवायझरकडनं घ्या, कारण मी जसं सांगितलं की हा स्पेशल मार्कर पेन आहे, हा फक्त पोलिओ वॅक्सिनेशनसाठीच आपण बनवलेला आहे. तर तोच मार्कर पेन तुम्हाला वापरायचा आहे. वॅक्सिनच्या रिकाम्या झालेल्या ज्या कुप्या आहेत त्या आपल्याला फेकून न देता जमा करून घ्यायच्या आहेत आणि सुपरवायझर्सकडे द्यायचे आहेत. आईस पॅक्स जे आहेत ते जर वितळले असतील तर तुम्हाला तुमच्या सुपरवायझर्सला इन्फॉर्म करून ते चेंज करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पोलिओच्या मोहिमेत कामकाज करायचं आहे. मला आशा आहे की आपण सगळे मिळून हे कामकाज यशस्वीरित्या पार पाडूया आणि एकही बाळ पोलिओ वॅक्सिनेशनपासून वंचित राहू नये यासाठी आपण काम करूया. धन्यवाद.